परळीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळापूर्वी पार पडली आणि धनंजय मुंडे गटाचे दीपक देशमुख परळीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले। त्यामुळे इथे मुंडे विरुद्ध मुंडे जो सामना सुरू होता त्याचा आता रूपांतर मुंडे हरले आणि मुंडे जिंकले असं झालं। त्यामुळे गोपीनाथ मुंडे या निवडणुकीत चितपट झाले, हे चित्र समोर आलेलं आहे। ही बातमी बघूया या बुलेटिनमध्ये। परळीच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकावर मात केली आहे। बंडखोर धनंजय मुंडेंचा उमेदवार दीपक देशमुख परळीचे नवे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि सुनील लाड हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले। दोन्ही उमेदवार हे धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत, तर गोपीनाथ मुंडेंचे उमेदवार जुगल किशोर लोहिया अखेर या निवडणुकीत पराभूत झाले। 26 विरुद्ध 4 मत असा हा सगळा सामना रंगला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंवर बाजी पलटवली आहे। त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या गटाला मोठा धक्का बसला। दीपक देशमुख तब्बल 26 विरुद्ध 6 मतांनी निवडून आलेले आहेत। त्यामुळे भाजपला परळीत चांगलाच धक्का बसला आहे। बंड न केलेल्या काही नगरसेवकांनीही धनंजय यांच्या उमेदवारालाच मत दिल्याचेही यात स्पष्ट झाले। आणि आता भाजपची रिएक्शन बघा याच्यावरती आलेली आहे, ती म्हणजे परळीत पक्षाचा व्हीप झुगारणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे। धनंजय मुंडे समर्थक नगरसेवकांवर 2 दिवसात नोटीस बजावली जाईल असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय, तर 7 दिवसाच्या आत या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल। तर धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय केंद्रीय अनुशासन समितीकडे सोपवला जाणार आहे असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष दीपक देशमुख काय म्हणाले विजयी झाल्यानंतर, त्यांची प्रतिक्रिया ऐकूया। आता आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत। जनतेचे सर्व प्रश्न आम्ही व्यवस्थितपणे सोडवणार आहोत। दुसरीकडे जे काही भाजप नगरसेवक आहेत त्या भाजप नगरसेवकांना भाजपानं व्हीप काढला होता, त्यास कुठेतरी अडचण होईल का पुढे चालून? नाही, काहीच नाही। आमचे आमदार धनंजय मुंडे साहेब आपल्यासोबत आता धनंजय मुंडे आहेत, जे आता या सगळ्या निवडणुकीत जॉईन किलर ठरले। धनंजय मुंडे, अभिनंदन आणि स्वागत आहे ABN लोकमत मध्ये। काय विश्लेषण कराल या सगळ्या निवडणुकीचं की अखेर बाजी तुम्हीच मारलेली आहे? इमानदार कार्यकर्त्यांचा विजय आहे, एवढं एका वाक्यात मी सांगू शकेल। बरोबर आहे, इमानदार कार्यकर्त्याचा विजय आहे। दोन्ही उमेदवार तुमचे, दीपक देशमुख सुनील लाड नगराध्यक्ष झाले, सुनील लाड उपनगराध्यक्ष झाले, दीपक देशमुख नगराध्यक्ष बनले। यावर तुम्ही काय सांगाल? 26 विरुद्ध 6 असा हा सामना झाला। अखेर त्यांच्याही गटातले काही उमेदवार तुम्ही फोडले। बरोबर आहे, भाजपच्या बहुसंख्य नगरसेवकांची इच्छा जी होती ती इच्छा हीच होती की जुगल किशोर लोहियांना नगराध्यक्ष नको, आणि ती भावना आम्ही वेळोवेळी आमच्या नेतृत्वाला आणि पक्षाला आम्ही सांगितली होती। आणि त्यानंतर आम्ही 2 फॉर्म भरले होते, एक पक्ष आणि एक अपक्ष। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला की पक्षांनी पक्षाच्या उमेदवाराला न्याय द्यावा। ज्यावेळेस पक्षांनी जुगल किशोरच्या बाजूने व्हीप दिला त्यावेळेस नाविलाज असतो आम्हाला अपक्ष उमेदवार उभा करून इतर नगरसेवकांची मदत घ्यावी लागली। बरोबर आहे, इतर नगरसेवकांची मदत घ्यावी लागली, पण निवडणूक ज्या वेळेला रंगली त्यावेळेला गोपीनाथ मुंडे देखील परळीमध्ये हजर होते। त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की ही सगळी रणनीती, हा सगळा डाव निवडणुकीच्या पूर्वीपासूनच होता। यावर तुमचं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा यापूर्वीच्या कुठल्याही नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत ज्या वेळेस भाजपला विजय मिळाला त्यावेळेस मुंडे साहेबांना कधीही परळीमध्ये यायची गरज पडली नाही। हा महत्वाचा विषय आहे की इथे जी काही आमची लढाई होती ती मुंडे साहेबांशी नव्हती। सगळ्यांनी असं दाखवलं की ही लढाई आमची मुंडे साहेबांसोबत आहे, पण वस्तुस्थिती असा विषय नव्हता। आमची लढाई ही जी काही 4 बैमान लोक इथं जमा झालेत आणि या ठिकाणी 40 वर्षाचं मुंडे साहेबांचं राजकारण या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करते, त्यांच्या विरोधात आमची ही लढाई होती। कोण ही 4 लोक आहेत जी गोपीनाथ मुंडेंच्या भोवताली असतात? आमच्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, आमच्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन आहेत, जे आता विद्यमान उमेदवार आहेत, नगरसेवकाचे पराभूत नगराध्यक्षाचे पराभूत झालेले ते आहेत, असे बरेच आहेत ज्यांनी पक्ष सोडलेला। शांतीलाल जैन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, ते आता इमानदार झाले, ते पक्षाशी आज इमानदार आहेत। आणि आम्ही 40 वर्ष झालं, आमचे वडील 40 वर्षापासून कष्ट करतायत, मी 20 वर्षापासून मुंडे साहेबांच्या हाताखाली काम करतोय आणि आम्ही आज बैमान झालो। हा विषय
फार वेगळा आहे, फार नंतरचं विश्लेषण करण्याचा आहे. माझ्या दृष्टीने हा विजय हा इमानदार कार्यकर्त्यांचा विजय, जनतेचा विजय, युवकांचा विजय. अगदी बरोबर आहे की इमानदार कार्यकर्त्यांचा विजय असं तुम्ही मांडताय, पण पक्षाने व्हीप बजावून देखील नगरसेवकांनी पक्षाच्या व्हीप विरोधात मतदान केलं, म्हणून पक्षाने सांगितलं की आता जे कोणी नगरसेवक आता धनंजय मुंडेंबरोबर असतील त्यांच्यावर कारवाई होईलच होईल, पण धनंजय मुंडेंवरती देखील पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाई होईल. यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझी विनंती आहे आपल्याला की मी सुद्धा पक्षाकडे आग्रह धरणार आहे की परळीच्या बाबतीमध्ये पक्ष ज्यावेळेस जी काही कारवाई करील त्याच्या अगोदर पक्षाने व्हीप काढून जिथं जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या निवडून आलेल्या चिन्हावर निवडून आलेल्या माणसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केलं त्यांच्यावर अगोदर कारवाई करावी, नंतर परळीकडे यावं. नाही, पण परळीच्या बाबतीत हा मुद्दा खूपच महत्वाचा ठरला. परळीच्या बाबतीत सगळ्यांचं लक्ष लागलं कारण एकाच घरातले दोन माणसं आमने सामने आले होते म्हणून. आणि पक्षातलं भांडण, गोपीनाथ मुंडे एकीकडे राष्ट्रीय नेते आहेत, ते असं म्हणाले की धनंजय मुंडेंना जर गोपीनाथ मुंडे या वृक्षाची सावली कमी पडत आहे म्हणून ते एका मोठ्या वृक्षाखाली आता जाऊन स्थिरावायचा विचार करतायत, ते त्यांना लखलाभ असो. यावर तुमचं काय म्हणणं आहे? मला मुंडे साहेबांची सावली पुरेशी आहे, त्यांची सावलीसाठीच आम्ही धडपड करतोय. आता सावली द्यायची का नाही द्यायची हे त्यांनी ठरवायचं, आम्ही तर त्यांच्या सावलीसाठीच धडपड करतोय. नाही, पण ते म्हणाले की त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंना एक मोठा वृक्ष मिळालेला आहे त्यामुळे त्या मोठ्या वृक्षाखाली आता ते सुखी आहेत. तर एकच जायचंय की जुगल किशोर यांना जर आम्ही नगराध्यक्ष केलं तरच आम्ही मुंडे साहेबांचे इमानदार, आणि आम्ही नाही केलं तर बैमान झालोत का? असं कसं होऊ शकतं? एका निवडणुकीच्या विषयातून एक विषय असा आहे की हे तरी मुंडे साहेबांची इमानदार नाहीत हे परळीच्या परिसरातली सगळ्या जनतेला माहिती आहे. धनंजय मुंडे याच्यातून एक प्रश्न खरा उपस्थित होतो, जसं तुम्ही सांगितलं की मुंडेंच्या भोवती चौकडी आहे, त्या चौकडीमुळे लोक दुरावत चालले आहेत. त्याच्यातलेच टीपी मुंडे होते, त्याच्यातून जयसिंग गायकवाड बाहेर पडले का, त्याच्यातून फुलचंद कराड बाहेर पडले का, आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही बाहेर पडणार? पूर्वी काय झालं याचं विश्लेषण मला आज करता येणार नाही, कारण त्यावेळेस मी राजकारणामध्ये फार लहान होतो. आजच्या बाबतीमध्ये विश्लेषण आपल्याशी मी निवांत करू शकतो, ज्यावेळेस बऱ्याचशा पुढे गोष्टी काही आणखीन काय काय पुढे होतील, काय काय विषय होतील त्याच्यानंतर मी आपल्याशी नक्कीच बोलेल. नाही, बरोबर आहे, पण जर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली तर धनंजय मुंडेंचं पुढचं पाऊल काय असेल? माझी एकच विनंती पक्षाला की शिस्तभंगाची कारवाई एकट्या धनंजय मुंडे पुरती न करता ज्यांनी यापूर्वी पक्षाच्या संबंधित जी काही शिस्तभंग केलेला आहे त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी, त्याच्यानंतर धनंजय मुंडेची पाळी आली तरी काय अडचण नाही. बाकीच्यांवरती पक्ष कारवाई करेल, पण परळीच्या निवडणुकी संदर्भात जे पक्षाने पाऊल उचललंय, एक महत्वाचा मुद्दा बनवून ठेवला होता पक्षाने, यावर थेट पाऊल धनंजय मुंडेंचं काय असेल? मला नाही लक्षात आलं, मला ऐकायला नाही आलं. नाही, मुद्दा असा आहे की सुधीर मुनगंटीवार म्हणाले की धनंजय मुंडेंना आम्ही नागपूरला बोलवलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली होती आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे त्यालाच तुम्ही मदत करा असं सांगितलं होतं, तरी देखील त्यांनी शिस्तभंग केलेला आहे, शिस्तभंगाची कारवाई होणारच. पक्षाध्यक्षांच्या विषयाच्या संबंधी मी आज काय बोलू त्यांच्या बाबतीमध्ये? मला असं वाटतं की मी कुठलाही विषय पक्षापासून लपवून ठेवलेला नव्हता. वेळोवेळी मी पक्षाला सांगितलं होतं की या संबंधित आपण योग्य तो निर्णय करणं आवश्यक आहे. 12 नगरसेवकांची ही इच्छा आहे की या ठिकाणी जुगल किशोर लोहिया नको, आणि या ठिकाणी माझ्याकडनं 2 पर्याय आहेत, एक अपक्ष आहे आणि एक पक्षाचा आहे. तुम्ही या पक्षाच्या उमेदवाराची व्हीप काढा, काही अडचण येणार नाही, पण पक्षाने ज्यावेळेस व्हीप 4-5 नगरसेवकांचं ऐकून त्या ठिकाणी काढला त्यावेळेस या नगरसेवकांची भूमिका ठाम राहिली. त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आणि त्यांच्या दृष्टीने व्हीप काढून त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्णय केला. धनंजय मुंडे, तुम्ही नेहमीच सांगत आलात की गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्धचा हा लढा नाही आहे, पण वारंवार त्यांना तुम्ही एक राजकीय कुटुंब प्रमुख मानता स्वतःचे, तर 87 वेळा तुम्ही भेटलात, त्यांना भेटीची वेळ मागितली पण भेट मिळाली नाही. याच्यावर गोपीनाथ मुंडेंचं मगाशी उत्तर होतं की घरातल्या घरात माणसाला भेटायला 87 वेळा विचारावं का लागतं, हाच प्रश्न त्यांना पडलाय. मी आपल्याला क्लिअर करतो की मी 87 वेळेस भेटीची वेळ मागितलेली नाही, तर 87 वेळेस मी मुंडे साहेबांना भेटलोय. या 3 वर्षात 87 माझ्या मीटिंग झाल्यात. या 87 मीटिंग मधून एकदाही मुंडे साहेबांनी तुम्हाला समजून घेतलं नाही? नाही, मुंडे साहेबांनी प्रत्येक मीटिंग मध्ये समजून घेतलं, पण ज्या गोष्टी नंतर कृतीतून घडणं आवश्यक होतं या ठिकाणी त्यावेळेस त्या गोष्टी घडल्या नाहीत, म्हणून हा सगळा प्रक्षोभ बाहेर आला.
बरोबर आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळेला देखील तुम्हाला त्यांनी तयारी करायला सांगितलं, नंतर पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली गेली. विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही इच्छुक नसताना देखील तुम्हाला ती निवडणूक लढवावी लागली आणि तुम्ही आता आमदार बनलात. का असं घडतंय की ह्या सगळ्या गोष्टी गोपीनाथ मुंडेंना माहिती असून जाणून बुजून होत आहे का माहित नाहीयेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये? साहेबांना हा सगळे विषय माहिती आहेत. काही गोष्टीमध्ये साहेबांचे नाईलाज आहेत. आता ते मला सांगता येणार नाहीत. अशी गोष्ट आहे की विधानसभेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस अचानक निर्णय बदलला त्यावेळेस आम्ही जर काही बंद केला असता तर आम्ही बैमान असतो. 3 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या कुठल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या बाबतीत आम्हाला विचारात घेतलं नाही. त्यावेळेस जर आम्ही काही बैमानी केली असती तर आम्ही बैमान होतो. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांची भूमिका न लक्षात घेता जर वेगळा झाला असता, म्हणजे आज जुगलसेट झाला तरच ते सगळा, आणि आता म्हणजे इथं धनंजय मुंडेचा झाला म्हणून जे काही वर्तमान चित्रवाहिनी सगळ्याकडे येत आहे तर त्याच्यात तो मुंडे साहेबांचा का नाही, असं का नाही समजावं धनंजयचा झाला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विचार करण्याच्या गोष्टी आहेत, ज्यांनी त्यांनी ते विचार करावेत. बरोबर आहे. पण मगाशी ही मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी फुलचंद कराड बोलताना असं म्हणाले की आम्हाला, टीपी मुंडे पण म्हणाले की आम्हाला 3 ते 4 फक्त नगरसेवकांची गरज होती नगराध्यक्ष बनवण्यासाठी. आम्ही फक्त वाट बघत होतो की भाजपमधनं कोण बाहेर पडणार. धनंजय मुंडे बाहेर पडले, आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे धनंजय मुंडेंचं पुढचं पाऊल फुलचंद कराड म्हणतात तसं असू शकतं. मला एक सांगा की मी ज्यावेळेस दीपक देशमुखला नगराध्यक्ष केलं तर दीपक देशमुख अपक्ष जे 20 वर्ष भाजपचे त्यांना केलं, उपाध्यक्ष जे भाजपचे 20 वर्षापासून नगरसेवक आहेत सुनील फड त्यांना मी उपाध्यक्ष केलं. याच्यामध्ये ज्यावेळेस माझ्या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवरती वाटलं की यांना मदत करावी तर त्यांनी केली. याच्यामध्ये वाटचालीचा याचा विषय तो पुढे आहे. आणि ती वाटचाल आमची जी, मी पहिल्यापासून एकच सांगतो की माझा विषय फक्त या निवडणुकीपुरता आहे. मला बाकी विषय काही महत्वाचा वाटला नाही. काही लोकांना मला जे काही इथं बैमानी करण्याचा मुंडे साहेबांना प्रयत्न करत होते आणि कानं भरवायचा. धनंजय मुंडे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की तुम्ही जो नगराध्यक्ष केला तो भाजपचाच आहे, उपनगराध्यक्ष केला तोही भाजपचा आहे. पण आता पक्ष यापुढे या नगरसेवकांना स्वीकारायलाच तयार नाहीये. त्यामुळे ती भूमिका ही ठाम तुम्हाला घ्यावी लागणार आहे की पक्ष शिस्तभंगाची कारवाई झाली, या नगरसेवकांची हकालपट्टी झाली तर पुढे काय करील त्याची वाट बघेल, त्याच्यानंतर मी आपल्याशी बोलतो. धन्यवाद धनंजय मुंडे, तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की ही लढाई गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात नव्हती असं स्पष्टपणे धनंजय मुंडे म्हणतायत. पण एकीकडे फुलचंद कराड यांनी जे काही वक्तव्य मागाशी केलं ते वक्तव्य अतिशय सूचक आहे की भाजपमधनं कोण बाहेर पडताना आमच्याशी हातमिळवणी करतं याची आम्ही वाट बघत होतो. ते पाऊल धनंजय मुंडेंनी उचललंय. त्यामुळे पक्षाने जर शिस्तभंगाची कारवाई केली तर धनंजय मुंडेंचं पुढचं पाऊल काय असेल, आणि गोपीनाथ मुंडेंनी केलेलं सूचक वक्तव्य आणि धनंजय मुंडेंना दिलेला टोला की धनंजय मुंडेंना मिळालेला एक वृक्ष मोठा आहे, त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या वृक्षाची गरज त्यांना नाहीये. त्यामुळे धनंजय मुंडे आता पुढची राजकीय खेळी काय खेळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर याच बातमीवर आपण राहणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.